सबने शुरुआत केली जाणार आहे. वेलकम बॅक सभी दर्शकों और खिलाड़ी का स्वागत है. वेलकम बैक सभी दर्शकों और खिलाड़ी का स्वागत है. स्ट्राइकर पर बल्लेबाजी करने के लिए अब स्ट्राइक रेट पर है, नॉन स्ट्राइक रेट पर अक्षय निभाते और गेंदबाजी करने के लिए गेंदबाज सूरज. पहली गेंद ऑन साइड की तरफ खेल दिया. स्टॉक स्वीप है ऑन साइड की तरफ खेलते हैं. डेविस क्वेनिक पार्टनर की तरफ कड़क शॉट है. वन बाउंस गेंद पार्टनर के बाहर. दिल मांगे मोर, टीम मांगे मोर. ये लगा शानदार फोर. 15 मिनिटाच्या आतमध्ये लक्षात घ्या फ्रेंड्स 11 आपल्याला 15 मिनिटाचा कालावधी 3 षटकार करता देण्यात आलाय. जास्त वेळ घेतला तर तुम्हाला पेनलाइज केलं जाईल. अगदी तो 16 मिनिट लागला तर तुम्हाला तो पेनलाइज केला जाईल. चौथ्या षटकामध्ये एक क्षेत्ररक्षक आतमध्ये आणावं लागेल, याची दक्षता पण घ्यायची. धापलकावरती धाबा दिले ते 4 धाबा. पहिल्या बॉलवरती अभय पालकरनं तो चौकार के षटकार तो आता चेक केला जाणार आहे. बिल्कुल वो छक्का गेम या चौका गेम या सिक्सर गेम या चौका गेम वो बिल्कुल देखा जाएगा. बल्लेबाज का इरादा के पक्का अंपायर का इशारा आएगा और वो इशारा अब जाकर टीवी अंपायर की तरफ चला गया. कुछ देर के लिए खेल रुका आगे. हमारे टीवी अंपायर बिजी हो गए टेक्निकल टीम के अंदर, टेक्निकल रूम के अंदर. अमय पालकर मैदान के अंदर. दापोली के अच्छे खिलाड़ी है, लेफ्ट हैंडर बल्लेबाज में इनका नाम है और कई टूर्नामेंट खेल चुके हैं. समय जाएगा, बिल्कुल वो चेक किया जाएगा. थोड़ा सा ज्यादा वक्त दिया जा रहा है. चौका या सिक्सर वो दिखा आपको बताया जाएगा. बिल्कुल थोड़ा रुकना है. हमारे ऑफिशियल अंपायर टीवी अंपायर बिजी हो गए इस मुकाबले के अंदर. फ्रेंड्स 11 बनाम गार्गी स्पोर्ट्स के बीच का मुकाबला. गार्गी 11 के जो अभय है लेफ्ट हैंडेड बल्लेबाज में इनका नाम दापोली के अंदर, रत्नागिरी डिस्ट्रिक्ट के अंदर, महाराष्ट्र के टेनिस बॉल के अंदर इनका नाम ऊंचाई पर है. पहली गेंद के पर बिल्कुल वो अच्छा शॉट, स्टॉक स्वीप का शॉट स्क्वेयर की तरफ खेल दिया. और यहां पर का इशारा बिल्कुल वो सिक्सर. पहली गेंद के पर इरादा के पक्का. ये लगा शानदार छक्का, कड़क शॉट, 6 रन. और प्ले को ओवर चल रहा है. फील्डिंग देकर फ्लाइंग स्लिप एक खिलाड़ी के लिए पॉइंट. बैकफुट में चले गए, ऑन साइड की तरफ खेल दिया. स्क्वेयर लेग बॉटल के बाहर. पुल का स्ट्रोक है, पावरफुल, सक्सेसफुल, डिलाइटफुल. पुल किया, बॉटल के बाहर घुल किया. बल्लेबाज का इरादा है पक्का. ये लगा दूसरी गेंद के ऊपर दूसरा छक्का. कड़क बल्लेबाजी. अब क्या बल्लेबाजी करे. 2 गेंदों के ऊपर 2 सिक्सर लगाए. अभय पालकर का इरादा बिल्कुल पक्का आ गया. बड़ा स्ट्रोक खेलने की कोशिश थी, आगे की तरफ गेंद थी, थोड़ा सा जख्मा देने वाली गेंद. बल्लेबाज बीट हुए, गेंद और बल्ले का ताल्लुक ने और टप्पा काट के बाद गेंद विकेट कीपर के 10 तारों में चली गई. बिंदी गेंद का इशारा स्ट्राइकर हेड पर अभय पालकर. इस ओवर की अगली गेंद ऑन साइड की तरफ लपेटना चाहते थे. गेंद टप्पा काटने के बाद शरीर पर लगने के बाद पीछे की तरफ आए. हमारे ऑफिशियल अंपायर का इशारा बिल्कुल वो लेग बाय का इशारा आएगा. बल्ले को नहीं लगी, शरीर पर टकराए, उसके बाद गेंद पीछे की तरफ चली गई. लेग बाय के साथ 1 रन टीम के टोटल के अंदर ऐड हुआ. पहला ओवर मैंडेटरी पावर प्ले का ओवर चल रहा है. 4 ओवर का मुकाबला. स्कोर 13 रन बगैर किसी नुकसान के. गेंदबाजी करने के लिए सूरज मोहिते 3D स्पोर्ट्स जो ब्रांड है उसके खुद प्रोप्राइटर है, ओनर है. अक्षय निभाते ऑन स्ट्राइक. फुल टॉस गेंद ऑन साइड की तरफ खेल दिया. मिड विकेट पॉइंट की तरफ खेलते हुए गेंद 1-2 का 4. ये लगा शानदार 4 और नो बॉल का इशारा. क्या वो बीमर का नो दिया गया, वो भी देखा जाएगा. ज्यादा ऊपर गेंद थी, बीमर का नो दिया गया. फुल टॉस गेंद थी, उसके ऊपर वो कड़ा प्रहार. गेंद बॉटल के बाहर. अक्षय निभाते ने एक चौके के साथ आगाज किया. 5 रनों के साथ स्कोर कार्ड अब जाकर आगे बढ़ गया.
फ्रीड वाली गेंद थी उसके ऊपर बिल्कुल वो अपील की गई और हमारे बिल्कुल दोनों बल्लेबाजों ने सूझबूझ के साथ एक रन मुकम्मल किया, एक सिंगल के साथ स्कोर कार्ड अब जाकर आगे बढ़ता हुआ टीम का टोटल अब जाकर 19 पर पहुंच गया। अक्षय निभाते बाल बॉल बचे फ्रीड की गेंद के ऊपर वो अपील की गई, भाग्यशाली रहे अक्षय निभाते और दोनों भी बल्लेबाज लेफ्टी राइट कॉम्बिनेशन दापोली के अच्छे खिलाड़ी है दोनों भी बल्लेबाज। आखिरी गेंद के ऊपर डिफेंस स्ट्रोक खेलना चाहते थे, फॉलो थ्रू के अंदर बहुत ही अच्छी फील्डिंग है, कोई रन कोई नुकसान नहीं। पहले ओवर का खेल समाप्त है, गार्गी स्पोर्ट्स पनवेल 19 रन वाला स्टार्ट, एक जबरदस्त स्टार्ट। अक्षय 2 गेंदों में 4 रन बल्लेबाजी करे, अमय 5 गेंदों के बाद 12 रन। ओवर की भी समाप्ति, पहले ओवर का खेल समाप्त है, स्कोर 19 नो लॉस। आज सामना 4 षटकंत है, इंट्रोडक्शन बन गया है। सभी दर्शकों को और खिलाड़ी का स्वागत है किंग्स 11 पनवेल महामानव चषक 2026 की अद्भुत कहानी 4था संस्करण है और उसके अंदर आज का ये अद्भुत मुकाबला, एक शानदार मुकाबला आपके सामने, गजब का मुकाबला। अपने ओर से पहला टीम कर से दूसरा ओवर लेकर गेंदबाजी करने के लिए गेंदबाज प्रतीक आएंगे। अक्षय निभाते मैन फ्रॉम दापोली पालगढ़। सभी दर्शकों का खिलाड़ी का स्वागत है पनवेल का ऐतिहासिक मैदान और उसके ऊपर ये प्रतियोगिता चल रही है। गेंदबाजी करने के लिए गेंदबाज फ्रेंड्स 11 की तरफ से प्रतीक, पहली गेंद के ऊपर ऑन शॉट की तरफ खेल दिया, पिकअप शॉट है, स्क्वायर पर फील्डर गए, थोड़ी सी गलती करते हुए नजर आए। टप्पा खाने के बाद कैच लेने की कोई कोशिश नहीं की गई। टप्पा खाने के बाद जब तक गेंद को फील्ड किया, थ्रू किया, तब तक 2 रन आसानी के साथ दोनों बल्लेबाजों ने चुनाए। दोनों के साथ स्कोर कार्ड अब जाकर 21 पर पहुंच गया बगैर किसी नुकसान के। दूसरे ओवर के अंदर वो प्रतीक गेंदबाजी करने के लिए आए, अक्षय निभाते बल्लेबाजी करे, अमय पालकर बल्लेबाजी करे, लेफ्टी राइटी का कॉम्बिनेशन गार्गी स्पोर्ट्स पनवेल के लिए प्रतिभाशाली खिलाड़ी है, दापोली के अच्छे खिलाड़ी है। गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार, ओवर द विकेट बैकफुट पर चले गए थे, इस गेंद को खेलना चाहते थे, गेंद बल्ले के ऊपरी से पर लगी, नसीब का सहारा, भाग्य का सहारा, गेंद पाटन के बाहर चली गई, गेंद को खेलना चाहते थे, एक खबर और लॉन्ग ऑफ की तरफ, गेंद बल्ले के ऊपरी से पर लगे और बाउंड्री के बाहर चली गई, पीछे की तरफ 4 रनों के साथ इजाफा होगा। अक्षय निभाते के बल्ले से वो इंपॉर्टेंट चौका आया, दिल मांगे मोर, टीम मांगे मोर और अक्षय निभाते के बल्ले से लगा वो शानदार 4। स्कोर कार्ड अब जाकर 25 पर पहुंच गया। ओवर नंबर 2 का खेल मैदान के अंदर जारी है, प्रतीक गेंदबाजी करेंगे, खड़े खड़े खेलने की कोशिश, अच्छी लाइन, अच्छा टप्पा, बहुत ही अच्छे टप्पे के साथ गेंदबाजी करें, नियंत्रण इनके पास है, अनुशासन इनके पास है, कंसिस्टेंसी के साथ गेंदबाजी करने की कोशिश। स्कोर कार्ड 25 पर रुका, बड़ा स्ट्रोक खेलना चाहते हैं, अक्षय निभाते मिस्टर स्ट्रोक खेल में हवा में है, कैच लेने के लिए कोई खिलाड़ी पहुंच नहीं पाई, नो मैंस लैंड में गेंद आकर गिरी और टप्पा करने के बाद जब तक गेंद को फीड किया, थ्रू किया, तब तक आसानी के साथ 2 रन लिए गए और दोनों के साथ स्कोर कार्ड अब जाकर 27 रनों पर पहुंच गया। ओवर नंबर 2 का खेल चल रहा है, गेंदबाजी करने के लिए गेंदबाज प्रतीक अपने बॉलिंग मार पर 4 गेंदों में अभी तक 8 रन खर्च गए। कदमों का इस्तेमाल किया, फॉलो करना चाहते थे, ज्यादा बाहर की तरफ गेंद चली गई, वाइट पॉइंट का इशारा, बल्लेबाज इस मरतबा आगे चले गए थे, गेंदबाज ज्यादा बाहर की तरफ चले गए, ज्यादा घुमाव मिला और वाइट पॉइंट का इशारा भी हुआ, मिस्टर एक्स्ट्रा का इशारा हुआ। मिस्टर एक्स्ट्रा के साथ स्कोर कार्ड अब जाकर 28 पर पहुंच गया। अभी भी 2 गेंदें बची 20 ओवर की, थोड़ी सी धीमी रफ्तार वाली गेंद थी, हाफ ट्रैकर गेंद थी, बैकफुट पर जाकर इस गेंद को मिड विकेट की तरफ अक्षय निभाते ने इस गेंद को खेला और मिड विकेट बाउंड्री पर फील्डर थे, उन्होंने गेंद को फीड किया, थ्रू किया, तब तक एक सिंगल लिया गया। स्कोर 29 रन बगैर किसी नुकसान के, गार्गी स्पोर्ट्स सीसीडी लाइव। इस ओवर के आखिरी गेंद का खेल बचा हुआ है, ओवर नंबर 2 का खेल, स्कोर 29 नो लॉस। बल्लेबाजी करने वाली टीम गार्गी स्पोर्ट्स, टॉस आने के बाद पहले बल्लेबाजी करे प्रारंभिक बल्लेबाज अमय और अक्षय।
अमय 12 पर बल्लेबाजी करे, अक्षय 13 पर बल्लेबाजी करे। राइट अप ओव्हर द विकेट, ऑन साइड की तरफ अच्छा स्ट्रोक आहे. इथे तारे आहेत, इथे सितारे आहेत, इथे जिद्द आहे, इथे जुनून आहे. कडक फटका बॅटचा मधोमध लागलाय, मिडल ऑफ द बॅट केलाय, ऑन साइडला खेळले. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता, मागचा पाय डाऊन गेलाय. ऑन साइडला जबरदस्त स्ट्रोक मैदानामध्ये पाहायला मिळाला. अमयच्या बॅटमधनं आकाशाला गवत निघाणारा हा खडखडीत सनसणीत दणदणीत षटकार, 2 षटकाचा खेळ जबाब दिलाय. 35 धावा धावफलकावरती आहेत. आमच्या बरोबर कॉमेंट बॉक्स मध्ये बदलाव होईल. रोहन तांबे या ठिकाणी आमच्या बरोबर जॉईन झालेले आहेत. 2 षटकाचा खेळ जबाब दिलाय. 2 षटकाच्या जबाब दिल्यानंतर 35 धावा धावफलकावरती आहेत. मायक्रोफोन वरती आता थोडंसं आवाज मध्ये बदल होईल. रोहन तांबे आमच्या बरोबर मायक्रोफोन वरती जॉईन होणार आहेत. हॅलो चिक, एक महत्वाची लढत, महत्वाची बॅटल मैदानाच्या आत रंगताना आपल्याला पाहायला मिळाली. आताच ज्यांच्या गोड मधुर वाढीतून या स्पर्धेचं धावतं समालोचन ते आदरणीय संपूर्ण व्हॉइस ऑफ रत्नागिरी यांचा आवाज आपण या मैदानाच्या आत घुमताना पाहिलाय. मात्र मैदानाच्या आत एक मातब्बर फलंदाज, एका बाजूला दापोली तालुक्यातील बाहुबली आणि दुसऱ्या बाजूला मध्ये पॉकेट साइज डायनामाइट डेव्हिड वॉर्नर या नावानं खऱ्या अर्थानं दापोलीच्या मैदानावरती ज्याच्या आतिषबाजीचा हुंकार आपण अनेकदा पाहिलाय. राईट हँड लेफ्ट आणि लेफ्ट हँडची प्रारंभिक जोडी मैदानाच्या आत आपल्या संघासाठी कसून फलंदाजी करताना पाहायला मिळते. सातत्यपूर्ण बोटे फटक्याने त्यासोबत एकेरी दुहेरी धावांचं समीकरण. यावेळेस हेलिकॉप्टर लॉन्च केलं, स्टेट डाऊन द ग्राउंड, चेंडूला पाठवलं. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. चेंडूवरती येईपर्यंत फलंदाजांनी बघता बघता रोटेशन ऑफ स्ट्राईक या ठिकाणी केले. 1 धावेची कमाई होते. या एकेरी धावेनं संघाचं धावसंख्येचं फलक मात्र जाऊन पोहोचलाय ते बिनबासदतीस या आकड्यावर. सेन्सिबल बॅटिंग, जशा पद्धतीची भागीदारी क्रिकेटच्या पटलावरती होणं गरजेची असते, त्याच पद्धतीची फलंदाजी, मोठे फटके आणि त्यासोबतच एकेरी दुहेरी धावांचा सुरेख संगम या दोन्ही प्रारंभिक जोडीच्या भागीदारीमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. पुढचा चेंडू स्लॉट मध्ये आलाय. बाहुबली याने एक्स्ट्रा कव्हरला चेंडूला लॉफ्ट केले, मात्र तितकंच दर्जेदार क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळत आहे. अफलातून दर्जाचं क्षेत्ररक्षण. फटका चांगला होता, मात्र एकेरी धावेवरती समाधान मानावं लागते, कारण क्रिकेटचा हा प्रारूप क्षेत्ररक्षण असा आहे जो पडद्या मागून सर्व सूत्र हलवत असतो. याची प्रचिती अनेकदा आपण क्रिकेटच्या पटलावरती होताना पाहिले. एखादा धावचीतचा प्रयत्न सामना पलटवून देऊ शकतो. यावेळेस मात्र सक्सेसफुल होता, चेंडूला ट्रॅव्हल केलाय, चेंडू चाललाय सीमारेषा पार, झालाय फरार, येतोय ब्रँडेड खेळखेळीत असा षटकार. अफलातून स्ट्राईक मात्र या ठिकाणी झाली आहे. आपण पाहू शकता पूल केलंय सक्सेसफुल रित्या, चेंडूला मिड विकेटच्या दिशेनं सीमारेषा पार धाडलंय. मातब्बर जोडी आहे, अनेकदा मोठमोठ्या स्पर्धांमध्ये एकत्र खेळण्याचा अनुभव आणि त्या अनुभवाला मात्र या मैदानावरती या ऐतिहासिक पनवेलच्या महामानव चषक 2026 पर्व चौथं आणि या चौथ्या पर्वाच्या या महत्वाच्या निर्णायक लढतीमध्ये आपल्या संघासाठी निश्चितच हात वरती करून ज्या वेळेस गरज होती त्या गरजेच्या वेळेस मात्र तारणहार संकट मोशन बनून दोन्ही जोडी मैदानात अंगसारखे पायावर उभ्या आहेत. प्रशांत ओलनकर यांना विनंती असणार, आपण लवकरात लवकर चेंडू मैदानाकडे रवाना करायचा. यावेळेस पॉकेट साइज डायनामाइट हल्ला, मात्र यावेळेस निर्जंतुक चेंडू ट्रॅव्हल झालाय. 3 क्षेत्ररक्षकांच्या मध्ये या ठिकाणी येते. असं म्हणतात ना की नशीब बलवत्तर, आणि हेच आपल्याला मैदानाच्या आत पाहायला मिळत आहे. चेंडू हवेत होता, मिस टाइम होता, परंतु निर्जंतुक चेंडू ट्रॅव्हल झाला. या चेंडूवरती मात्र धावांची कमाई होते. धावफलकावरती धावा लागल्या त्या तब्बल 46. अजून देखील प्रारंभिक जोडी मैदानाच्या आत खोटा गाडून मात्र उभी आहे. पुढचा चेंडू महत्वाचा निर्णय
सफल झाले त्यावेळेस एक्स्ट्रा कव्हरला चेंडूला ढकलला गेलाय. एक धाव तर पूर्ण झाली. या दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथं होईल का? मात्र फंबल झालाय आणि या फंबलचा फायदा उचलत एकेरी धावेला दुसऱ्या धावेत देखील परावर्तित केला गेलाय. सेन्सिबल रनिंग बिटवीन द विकेट. एक धाव चोरी करण्याची ऑपॉर्च्युनिटी होती आणि समय सुसज्जता या ठिकाणी दोन्ही फलंदाजांकडून दाखवली गेली आणि त्याचाच परिपाक की 2 धावांची कमाई धावसंख्येत मात्र या ठिकाणी होती. यस पंच या ठिकाणी 15 मिनिटाचा खेळ संपलेला आहे. किती मिनिटं झाली? 15 झाली. चला अंपायर एक क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये घ्यायचं आहे. टाइम लिमिट आहे आपल्याला. वेळेचं बंधन आहे आणि वेळेचं बंधन तुम्हाला खऱ्या अर्थानं पाळणं गरजेचं आहे. मोहन साहेब एक खूप सुंदर शेर आहे वेळेच्या बाबतीत की सुबह मगरूर को वो शाम कर देती है, छीन कर शोहरत गुमनाम कर देती है, वक्त से आंख मिलाने की हिमाकत ना करना, वक्त आने पर वक्त आदमी को नीलाम कर देती है. कारण वेळेला फार महत्व आहे. वेळेचं जतन करणं, वेळेला तितकंच सन्मान करणं हे देखील महत्वाचं आहे. यावेळेस पुढचा चेंडू अक्षय निवाते बाहुबली. ओहो यावेळेस लॉफ्ट केलंय. बुडांच्या डोक्यावरून मात्र चेंडू थेट चाललाय. एक्स्ट्रा कव्हर रेषी सीमारेषेच्या बाहेर, सीमारेषा पार उत्तुंग असा बाहुबली ब्रँडेड फटका षटकार. अफलातून स्ट्राईक मात्र या ठिकाणी बाहुबली अक्षय दुवाते यांच्या माध्यमातून केली जाते. असं म्हटलं ना की खून में अपने रवानी नहीं मांगोगे, इम लेती हुई ये जवानी नहीं मांगोगे, हमारे मिट्टी के घरों पे बरसने वालों मैं अगर गरजूंगा तो पाणी भी नहीं मांगोगे. आणि हेच मात्र मैदानाच्या आत अक्षय दुवाते यांच्याकडून सांगितलं जात आहे. आपल्या मनगटातील बाहूतील ताकद आणि या फटक्या दिवशी निश्चितच ऐतिहासिक पनवेलच्या मैदानात जाहीर केलं जात आहे. नुकत्याच पार पडलेला दापोली प्रीमियर लीगचा मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी ठरलेला खेळाडू फलंदाजी गोलंदाजी असेल या संपूर्ण प्रारूपांमध्ये ज्याच्या फलंदाजीचा वखत अनेकदा ऐतिहासिक आझाद मैदानाने दापोलीच्या अनेक स्पर्धांमधून आपण पाहिलाय. तोच दापोलीचा वंडर बॉय आज मात्र या ऐतिहासिक पनवेलच्या मैदानात आपल्या क्रिकेटच्या प्रदर्शनाचा धुमाकूळ घालताना पाहायला मिळतो. पुढचा चेंडू स्लॉट मध्ये आलाय. यावेळेस देखील ताकद, नजाकत आणि हिमाकत केली गेली आहे. अफलातून फटका, अफलातून स्ट्राईक. चेंडूला पाठवलाय सीमारेषाबाहेर. चेंडू झालाय फरार. येतो ब्रँडेड खेळखेळीत असा षटकार. याची देही याची डोळा. षटकारांचा विस्मरणीय सोहळा. अक्षय निवाते बाहुबली दाखतोय मात्र मैदानात तोच गोळा. अफलातून अशा पद्धतीची फलंदाजी यावेळेस अक्षय दिवाते यांच्या फळीतून केली जाते. दापोलीच्या अग्रगण्य फलंदाजीच्या यादीमध्ये माझा सहभाग का घेतला जातो, का दापोलीचा वंडर बॉय म्हणून माझी आखणी केली जाते. या षटकारांच्या आतिषबाजीनुसार धावफलकावरती धावा लागल्या तब्बल 60 बिनबाद 60. आतापर्यंत या स्पर्धेतील एक सर्वोत्तम भागीदारी रचण्याच्या उंबरठ्यावरती मात्र या ठिकाणी गार्गी स्पोर्ट्स पनवेलचा संघ मात्र या ठिकाणी येऊन ठेपला. दोन्ही फलंदाज तोडीस तोड आहेत. दोनो भाई दोनो तबाई हे समीकरण मैदानात आपल्याला पाहायला मिळतं. पुढचा चेंडू महत्वाचा निर्णायक असणाऱ्या गोलंदाजाला देखील आपलं कसब, आपली जादू पणाला लावावी लागणार आहे. यावेळेस एक्स्ट्रा कव्हरच्या रिजन मध्ये चेंडूला भिरकावून दिलं. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. थोडंसं फंबल झालं आणि या फंबलचा फायदा उचलत फलंदाजांनी मात्र एकेरी धावेची या ठिकाणी कमाई केली आहे. सेन्सिबल बॅटिंग. या आधीच्या 2 चेंडूंवरती 2 लगातार खणखणीत असे षटकार ठोकण्यात आले, परंतु त्यानंतर रोटेशन ऑफ स्ट्राईक या ठिकाणी करण्यात येत आहे. निश्चितच दोन्ही फलंदाजांचं समीकरण आतापर्यंत राहिलं की मीठ बाल के खाएंगे आणि तशाच पद्धतीची फलंदाजी आतापर्यंत झाली आहे. अजून देखील अक्षय सकपाळ सारखा एक मातब्बर फलंदाज तंबूच्या आत आपल्या बारीची प्रतीक्षा करत उभा टाकलाय. परंतु दोन्ही फलंदाजांनी जशा पद्धतीची फलंदाजी केली आहे ती फलंदाजी पाहून अक्षयला देखील समाधान झालं असेल की निश्चितच ज्या उमेदीनं जी जबाबदारी या दोन्ही फलंदाजांच्या खांद्यावरती टाकण्यात आली आहे त्याचं निर्वहन मात्र परिपूर्णरित्या मैदानाच्या आत दोन्ही फलंदाजांकडून करण्यात आलंय. पुढचा चेंडू गोलंदाज कशा पद्धतीनं हे चेंडू हाताळणार आहे. हो यावेळेस मोठा फटका, मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, मात्र चेंडू थोडासा ऑफस्टिकच्या बाहेर वळण घेतोय. फलंदाजाला चकवा देणारा हा चेंडू काहीसा समजला नाही. निर्धाव चेंडू भिंती गेंदीची मात्र या ठिकाणी सांगता होती आहे. अफलातून आतापर्यंत आपण जर बघितलं तर फलंदाजी झाली पहिल्या 2 चेंडूंवरती 2 ब्रँडेड षटकार आले, त्यानंतर 1 धाव आणि आता मात्र गोलंदाज कमबॅक करताना आपल्याला पाहायला मिळतोय.
निर्धाव चेंडूची सांगता मात्र यावेळेस होते. गोलंदाज देखील आपलं कसब पडायला लावून गोलंदाजी करतोय. त्याच्या समोर देखील दोन मातब्बर तगड्या फलंदाजांचं आव्हान आहे आणि या आव्हानाला मात्र सामोरं जाण्याचं धाडस या गोलंदाजाला दिसतच या ठिकाणी दाखवलं. पुढचा चेंडू स्लॉट मध्ये आलाय, हेलिकॉप्टर मात्र फिरवलाय एक्स्ट्रा कव्हरचं रिजन आणि एक्स्ट्रा कव्हरच्या रिजन मध्ये चेंडूला भिरकावून दिलंय. बघता बघता एकेरी धावेला दुसऱ्या धावेत देखील परावर्तित केलं गेलंय. चला वेळ घालवायची नाही, पण पटापट पंचांनी सामन्याला सुरुवात. सूरज आणि संदीप मैदानाच्या आत एका बाजूला सूरज आणि दुसऱ्या बाजूला मात्र संदीप ही मातंबर जोडी मैदानाच्या आत फलंदाजीसाठी रवाना झाली आहे. मात्र गोलंदाजी मार्ग वरती आपल्या संघाचं ब्रह्मास्त्र मात्र पहिल्या षटकासाठी या ठिकाणी उपसण्यात आलंय. सुदर्शन ओहो पहिला चेंडू आणि या पहिल्या चेंडूवरती शेर की झलक सबसे अलग चेंडूला भिरकावून दिलाय. चेंडू चाललाय फाईन लेगच्या रिजन मध्ये सीमा रेषा पार येतो ब्रँडेड कणकणीत असा षटकार. अफलातून दर्जाची स्ट्राईक मात्र या ठिकाणी पाहायला मिळाली. सुदर्शन यांचा चेंडू थोडासा लेग स्टंपच्या दिशेने फिरकवत होता, मात्र या चेंडूवरती आपले इरादे आपले बनशा मात्र या ठिकाणी जाहीर करून दिल्यात की आम्ही इथं कशासाठी आलोय. आणि फलंदाज सूरज यांच्याकडून मात्र सांगितले जाते की पाय असतील माझ्या जमिनीवरती आणि मी आभाळाचा हात धरेन. अफलातून दर्जाची गोलंदाजी यावेळेस गोलंदाजाकडून कमबॅक केले जाते. निश्चितच षटकारानंतर असं म्हणतात ना की शहाण्याला शब्दाचा मार आणि गोलंदाजाला षटकाराचा वार निश्चितच पुनरागमन करण्यासाठी भाग पाडतो आणि तेच मात्र मैदानाच्या आत गोलंदाजाकडून केला गेलाय. अचूकता भेदकता आणि त्यासोबतच वेगावर स्वार होऊन टाकलेल्या चेंडू या चेंडूचं उत्तर फलंदाजाकडे मात्र नव्हतं. यावेळेस उलटा पुलटा रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न झालाय. पुन्हा एकदा लगातार बॅक टू बॅक बिंदी चेंडू मात्र या चेंडूवरती फलंदाजाची दांडी झाली. गोलंदाज मात्र सक्सेसफुल. विकेटचं पतन या ठिकाणी झालंय. पहिला धक्का पहिला हादरा इतका जवाब पत्तर से मात्र या ठिकाणी दिला गेलाय. या आधीच्या पहिल्या चेंडूवरती षटकार नंतर निर्धाव चेंडू आणि या चेंडूवरती मात्र यष्ट्यांचा वेध मात्र घेतला गेलाय. अफलातून दर्जाची गोलंदाजी आणि या गोलंदाजीचा परिपाक आपल्याला हेच सांगतो की धावफलकावरती धावा लागल्या त्या एक गडी बाद 6. सुदर्शन एक मातब्बर गोलंदाज आहे, त्याला फिरकीचा जादूगर म्हटलं जातं. अनेकदा मोठमोठ्या फलंदाजांना या फिरकीच्या जादूमध्ये ज्याने चखडावर बांधून ठेवलाय तीच किमया तीच लीला मात्र मैदानाच्या त्याच्याकडून सातत्यपूर्णरित्या मैदानात साकारली जाते. 64 धावांचं आव्हान मैदानात घेऊन फ्रेंड्स 11चा संघ दाखल झालाय. परंतु पहिल्या चेंडूवरती आपले इरादे आपले मनशा जाहीर केली, परंतु त्यानंतर गोलंदाजाने आपलं कमबॅक आपली जादू आपली नजाकत मात्र मैदानाच्या आत दाखवली गेली आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आत सुरत जागा घेण्यासाठी दाखल झालाय. विशाल निश्चितच विशालला एक विशाल खेळी करण्याची गरज असणार आहे. यावेळेस कमबॅक केलं गेलंय. अफलातून याही चेंडूवरती मात्र फलंदाजाची झाली आहे दांडी 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 गोलंदाज मात्र सक्सेसफुल. फिरकीचा जादूगर मात्र यावेळेस आपली जादू दाखवताना पाहायला मिळतोय. जादूगर ने जादू दिखाई किसी को समझ में नहीं आई हेच मात्र समीकरण मैदानाच्या आत घडताना पाहायला मिळतंय. सुदर्शन चक्र मात्र या ठिकाणी फिरवताना पाहायला मिळतोय. आपल्या बोटांची जादू आणि या बोटांच्या जादूवरती मात्र फलंदाजांना मैदानाच्या आत नाचवताना हा फलंदाज या ठिकाणी गोलंदाज या ठिकाणी पाहायला मिळतोय. दोन्ही मातब्बर फलंदाज एका पाठोपाठ एक तंबूत माघारी परतलेत. या चेंडूवरती मात्र इतिहास घडवण्याची इतिहास बनवण्याची वेळ आहे. मोठा फटका स्ट्रेट डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न मात्र तितकी चपलता चित्याची चपलाई स्वतःच्या गोलंदाजी वरतीच मात्र चेंडूला फील्ड केलं गेलंय. अफलातून दर्जाची गोलंदाजी मात्र यावेळेस गोलंदाजाकडून दाखवली गेली आहे. पुढचा चेंडू हो यावेळेस फॉलिंग स्वीप करण्याचा प्रयत्न गुडघा टेक स्वीप केला गेले. क्षेत्ररक्षक डीप मध्ये तैनात आहे. डीप मधून क्षेत्ररक्षक चेंडूवरती येईपर्यंत फलंदाजांनी चपलाईनं 2 धावांची कमाई केली जाते. सेन्सिबल बॅटिंग आणि सेन्सिबल बॅटिंगच्या जोरावरती मात्र आता धावफलक हलत ठेवला गेलाय. धावफलक धावून पोहोचलाय ते
2 गडी बाद 8. पहिल्या षटकाची सांगता मात्र या ठिकाणी झाली. अफलातून दर्जाची गोलंदाजी सुदर्शन यांच्याकडून केली गेली. पहिला चेंडू, या पहिल्या चेंडूवरती षटकार आला. तदनंतर निर्धाव चेंडू, विकेटचं पतन आणि त्यानंतर निर्धाव चेंडू आणि या शेवटच्या चेंडूवरती मात्र दुहेरी धावा. हे समीकरण पहिल्या षटकामध्ये सुदर्शन यांच्याकडून आपल्याला बघायला मिळालंय. सातत्य आणि त्यासोबतच दर्जेदार पद्धतीची गोलंदाजी ही त्यांच्या एकंदरीत प्रदर्शनाची व्याख्या आपल्याला करता येईल. सुदर्शनाने जो शिरस्ता या ठिकाणी मैदानात निर्माण केलाय तो शिरस्ता पुढे नेण्यासाठी त्याच पावलावरती पाऊल टाकून आपल्या संघाला विजय अतिशय सोपा करण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती आता आपल्याला दिसतोय दापोली तालुक्यातील एक मातब्बर असा खेळाडू आकाश सपकाळ. यावेळेस स्लॉट मध्ये चेंडू आला, भिरकावून दिलाय चेंडू मात्र हवेत. मात्र थोडस गचाळ क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. यावेळेस झालाय टांगा पलटी, घोडे फरार, चेंडू चाललाय सीमारेषा पार, येतोय ब्रांडेड खडखडीत असा चौकार. क्रिकेटच्या पटलावरती चुकीला माफी नाही, चुकी झाली आणि या चुकीचं फल मात्र चौकारादिशी फलंदाजाच्या खात्यामध्ये जोडलं जात आहे. क्षेत्ररक्षण महत्वाचा पैलू, या पैलूवरती काम करावं लागणार आहे. सामना अजून देखील संपलेला नाहीये. क्रिकेट अनिश्चिततेचा खेळ आहे. क्रिकेटच्या सारी पाठ निमित्त अनिश्चिततेने भरलेला आहे. प्रत्येक वेळी प्रत्येक चेंडू आपले रंग दाखवताना क्रिकेटच्या पटलावरती अनेकदा आपण पाहिला. पुढचा चेंडू वेगावर स्वार होऊन टाकलेला चेंडू, 2 फलंदाजांची भेद मात्र यावेळेस भेदली आहे. चेंडूला तळम्यांच्या रिजन मध्ये पहिल्या चेंडूवरती ताकद, यावेळेस मात्र नजाकत दाखवली आहे. चेंडू चाललाय सीमारेषा पार. धावफलकावरती धावा लागल्या त्या 2 गडी बाद 18. सेन्सिबल बॅटिंग 16. टीमचं नाव कुठलं बोललास? आयुष 11 ना, आडवरे ना, आडिवरे, आयुष 11 आडिवरे या संघाला विनंती असणार आपण लवकरात लवकर सज्ज राहायचं आहे. हा सामना संपल्यानंतर त्वरितच आपण नाणेफेकीचा कौल या ठिकाणी काढलेला आहोत. आयुष 11 आडिवरे. पुन्हा एकदा आपण बैदलाच्या आत जातोय. 64 धावांचा पाठलाग बैदलाच्या आत सुरू आहे. आकाश सपकाळ या गोलंदाजाच्या गोलंदाजीवरती मात्र आक्रमण केलं गेलं. यावेळेस स्टेट डाऊन द ग्राउंड, चेंडूला भिरकावून दिले. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. क्षेत्ररक्षक चेंडू येईपर्यंत फलंदाजांनी तत्परतेने तन्मयतेने 2 धावांची कमाई या ठिकाणी निश्चितच केली आहे. सेन्सिबल बॅटिंग, पहिल्या 2 चेंडूंवरती 2 खणखणीत चौकार आले आणि त्यानंतर मात्र एकेरी दुहेरी धावा करत धावसंख्येचं फलक सातत्यपूर्ण हलत ठेवण्याचा प्रयत्न दोन्ही फलंदाजांचा झाला. 2 मातब्बर फलंदाज दौलतीचे खांब तंबूत माघारी परतल्यानंतर एक भागीदारी रचून संघाला विजयाच्या जवळ नेण्याचा प्रयत्न दोन्ही फलंदाजांकडून या ठिकाणी होतोय. आकाश पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. ओहो, यावेळेस कट केलंय. तळम्यांच्या रिजन मध्ये चेंडूला ट्रॅव्हल केलं. क्षेत्ररक्षक डीप मध्ये तैनात आहे. चेंडूवरती तत्परतेने चित्याच्या चपळाईनं मात्र क्षेत्ररक्षक येतोय. एकेरी धावेची कमाई निश्चितच यावेळेस होतीये. एकेरी दुहेरी धावा करत धावसंख्येचं फलक हालत ठेवलंय. विजयाच्या दिशेनं मात्र थोडस संघाला घेऊन जाण्याचा प्रयत्न केला जातो. हो, अफलातून दर्जाची गोलंदाजी, वेगावर स्वार होणं अक्षय यांचा पुढचा चेंडू फलंदाजाला मोठा फटका खेळण्याचा प्रयास परंतु निष्फळ ठरला जातो. एकेरी धावेवर समाधान मानावं लागतंय. थर्डमॅनच्या रिजन मध्ये आपण जर बघितलं तर गलीमध्ये आणि थर्डमॅनच्या रिजन मध्ये देखील क्षेत्ररक्षण असलेलं आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजी ही क्षेत्ररक्षणाच्या अधूरूप होताना आपल्याला बघायला मिळते आणि तेच क्रिकेटच्या पटलावरती तुम्हाला करण्याची गरज आहे. जी जबाबदारी संघाच्या संघनायकाने तुमच्या खांद्यावरती दिली आहे तिचं निर्वहन तुम्हाला परिपूर्णरित्या करावं लागणार आहे. कारण क्रिकेटमध्ये एखादी चूक सामना बदलवू शकते हे अनेकदा आपण पाहिलंय. 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा लागल्या त्या 2 गडी बाद 24. आता मात्र गरज आहे 12 बॉल 40 ना. बॉलर कोण आहे? बॉलर हो, यावेळेस पहिला चेंडू अतिरिक्त रूपाची एक धावसंख्येत मात्र अवांतर रूपाने जोडली जाणार आहे. थोडासा गतीवरती नियंत्रण या ठिकाणी केलं गेलंय. गोलंदाजाचं नाव पुन्हा एकदा डावखुऱ्या हाताचा शैलीदार गोलंदाज मात्र थोडंसं दिशेवरचं नियंत्रण या ठिकाणी गमावलं जात आहे. बॅक टू बॅक अवांतर रूपात चेंडू या ठिकाणी डिलिव्हर झालेत. थोडंसं नियंत्रण गोलंदाजाला कमवावं लागणार आहे. दोन्ही
कमवावे लागणार आहेत. कमबॅक करावं लागणाऱ्या चेंडूवरती नियंत्रण ठेवून अचूक टप्पा विकेट टू विकेट गोलंदाजी करावी लागणार आहे. पुढचा चेंडू ओ हो यावेळेस कमबॅक केलं गेलंय. जहरी कमबॅक. चेंडूला मात्र ऑफस्टिकच्या बाहेर थोडस वळवलं जात आहे. फलंदाज मात्र जागच्या जागी उभा आहे. निर्धाव चेंडूची सांगता मात्र यावेळेस होते. कमबॅक करण्याची कला गोलंदाजाला उगत आहे. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झालाय. यष्टी रक्षक आपली कामगिरी चोख बजावतोय. फलंदाज मात्र माघारी परतावं लागेल. अचूकता भेदकता यष्टी रक्षकाकडून दाखवली जाते. फलंदाजाचा खेळ मात्र या ठिकाणी संपवला जातो. विकेटचं पतन झालंय. ती जोडी मैदानाच्या थोडीशी भागीदारी करण्याचा प्रयत्न करत होती. ती जोडी मात्र फोडण्यामध्ये गोलंदाजाला यश आलंय. निश्चितच विजयाच्या आशा थोड्याशा विकेटच्या पतनाने मावळताना पाहायला मिळतात. परंतु क्रिकेटचं पटेल क्रिकेटचा साडीपाट अनिश्चिततेने भरलेला आहे. जोपर्यंत शेवटचा चेंडू शेवटची धाव क्रिकेटच्या मैदानावरती घेतली जात नाही तोपर्यंत क्रिकेटच्या पटलावरती भविष्यवाणी करणं हे निरर्थक आहे. आणि हेच क्रिकेटनं अनेकदा आपल्या खेळातून सर्वांनाच दाखवून दिलंय. तुमच्या आमच्या सर्वांची स्वाभिमान अभिमान पनवेल तालुक्यातला हा भव्य दिव्य अशी क्रिकेट स्पर्धा किंग्ज 11 पनवेल आयोजित महामानव चषक 2026 पर्व चौथं आणि या चौथ्या पर्वाचा फन डे फायनल ग्रँड फिनाले मैदानाच्या आत. ओहो यावेळेस अफलातून दर्जाची गोलंदाजी पाहायला मिळते. वेग आणि वेग त्यासोबत चेंडूला मनरूप वळवण्याची कला फलंदाजाला मात्र बेहाल करून सोडलंय. तिसरं षटक महत्वाचं निर्णायक षटक प्रगती पथावर. त्याच्या षटकामध्ये सामन्याला गती देण्याचा प्रयत्न गोलंदाजाकडून केला गेलाय. मात्र लगातार बेजार मात्र गोलंदाजानं फलंदाजाला करून ठेवलंय. अनिश्चिततेच्या गलियारामध्ये चेंडूला डिलिव्हर केलं जातंय. फलंदाज मोठे फटके खेळण्यासाठी तडफडतोय. या बंदिशाला मात्र आता तोडावं लागणार आहे. ओहो यावेळेस बंदिशो को तोडा आहे आणि मात्र थोडासा एक्स्ट्रा कव्हरच्या रिजनमध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न यशस्वीरित्या झाला होता. 2 धावांची कमाई निश्चितच यावेळेस चेंडूवरती होती. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 28 आकड्यावर. पुढचा चेंडू महत्वाचा निर्णायक असणार आहे. हो स्लोवर वन यॉर्कर आपल्याला पाहायला मिळतोय. जहरी गोलंदाजी मात्र फलंदाजाला नागी टाकण्यासाठी आतापर्यंत मजबूर केलाय. प्रत्येक चेंडू आणि हा प्रत्येक चेंडू अलायदा पद्धतीचा त्यानं हाताळलाय. निश्चितच या गोलंदाजाचं गोलंदाजीचा वकब या गोलंदाजीची जादू सड मैदानाच्या आत बोलताना आपल्याला पाहायला मिळतोय. 3 षटकांची सांगता मात्र या ठिकाणी होतीये. 6 चेंडू आणि 36 धावा. कोण होणार युवराज सिंग? कुणाला कॅरन पोलार्डचा अवतार मात्र मैदानाच्या आत घ्यावा लागणार आहे. 6 चेंडू 6 षटकार ठोकण्याचा विक्रम या मैदानाच्या आत होईल का? कारण क्रिकेटचं पटल अनिश्चिततेने भरलेलं आहे आणि ते साकार करण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती आपल्याला कारगिल स्पोर्टच्या माध्यमातून ओहो अक्षय पुन्हा एकदा ब्लॉक होलचा चेंडू. अचूकता भेदकता दाखवली गेली आहे. सेन्सिबल गोलंदाजी आणि फलंदाजांकडून अडिवरे. चला नाणेफेकीसाठी लवकरात लवकर यायचं आहे. अडिवरे यावेळेस स्लॉट मध्ये चेंडू आला. भिरकावून दिले. स्टेट डाऊन द ग्राउंड. चेंडू चाललाय. सीमारेषा पार झालाय. फरार येतो ब्रँडेड खणखणीत असा चौकार. आक्रमण आणि त्यासोबतच पण असं म्हणावं लागेल बडी देर कर दी मेहरबा आते आते. आता शेवटच्या काही चेंडूचा खेळ शिल्लक आहे. सामन्यामध्ये थोडीशी औपचारिकता शिल्लक आहे परंतु प्रयत्न शर्तीचे करावे लागणार आहेत. सामना अजून संपलेला नाहीये. शेवटचा चेंडू जोपर्यंत डिलिव्हर होत नाही यावेळेस मोठा फटका मोठा प्रहार झाला. चेंडू निर्जंती स्थळी चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक डीप मध्ये तैनात आहे. चेंडूवरती येईपर्यंत डीप एक्स्ट्रा कव्हरला चेंडू ट्रॅव्हल होतोय. सेन्सिबल बॅटिंग आणि सेन्सिबल बॅटिंगच्या जोरावरती धावसंख्येचा फलक मात्र पुढे जात आहे. दुहेरी धाब्याने धावसंख्येचे फलक पुढे सरसावत आहे परंतु एकेरी दुहेरी धावा विजयाच्या दिशेने मात्र घेऊन जाऊ शकणार नाहीत. गरज होती मोठ्या फटक्यांची मोठ्या षटकारांची मात्र त्या धावांचा ओघ गोलंदाजाकडून शांत करण्यात आलाय. यावेळेस पुन्हा एकदा मिड विकेटचं रिजन आणि मिड विकेटच्या रिजन मध्ये फलंदाजाने चेंडूला टोलावलाय. सेन्सिबल बॅटिंग आणि सेन्सिबल बॅटिंग आता मात्र विध्वंसकता दाखवण्याची गरज होती परंतु फलंदाजाला आलेलं सातत्यरीतीने वैफल्य हेच पराभवाचं कारण मात्र यावेळेस होतं. यावेळेस एक्स्ट्रा कव्हरचा रिजन लॉफ्टेड ड्राइव्ह. चेंडू मात्र 1 डाऊन सीमारेषा पार होतोय. फरार येतोय ब्रँडेड खडखडीत चौकार. शेवटच्या अंतिम चेंडूचा थरार मैदानाच्या आत आपल्याला पाहायला मिळणार आहे.
निश्चितच गार्गी स्पोर्ट्सच्या संघाच्या माध्यमातून जशा पद्धतीचा खेळ झाला, दोन्ही प्रारंभिक जोडूनच 4 षटकं खेळून काढून 63 धावांपर्यंत मजल मारली. 64 धावांचं आव्हान यावेळेस स्टेट डाऊन द ग्राउंड चेडूला ढकलला गेलाय. सामन्याची औपचारिकता मात्र संपुष्टात येते. गार्गी स्पोर्ट्स पनवेल या स्पर्धेच्या पुढच्या फेरीसाठी पात्र होते. विजयी संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. यानंतर होणारा पुढचा महत्वाचा निर्णायक खडखडीत असा महामुकाबला, बॅटल ऑफ ऑल बॅटल्स. एका बाजूला आपल्याला गार्गी स्पोर्ट्स पनवेल, तर दुसऱ्या बाजूला मात्र आयुष 11 अडिवरे. हे दोन मातब्बर संघ एकमेकांच्या समोर उभे ठाकलेले पाहायला मिळतात. आता कुणाच्या बाजूनं या सामन्याचा पारड्याचा कळ, नाणेफेकीचा कळ, नशिबाची आजमाईश हेही जाणार आहे. दोन्ही संघाला विनंती असणार आहे. चला, या स्पर्धेचा या सामन्यात मध्ये ज्याने खऱ्या अर्थाने आपल्या फलंदाजीची जादू या ठिकाणी दाखवली आहे, तोच या स्पर्धेचा आताच ना कुठला आहे तो, कुठला गार्गी स्पोर्ट ना, गार्गी स्पोर्ट्स या स्पर्धेचा सामनावीराचा मानांकित ठरतोय अमय. चला अमय, come on the stage and receive your man of the match trophy.